मंडळी, मी राजश्री एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. जेव्हा आपण घरापासून खूप लांब असतो ना, तेव्हा आपण नेहमी विचार करतो की आपण आता बाहेर आलेलो आहोत तर इकडचं जे जेवण आहे तर ते आपण जेवतो, परंतु तरी सुद्धा आपल्याला आपलं जे जेवण असतं ना, घरातलं जेवण, डाळ भात भाजी आमटी, ह्या जेवणाची प्रचंड आठवण येत असते. आपण विचार करतो कधी एकदा मी घरी जाईल आणि त्या जेवणाची चव घेईल. तर आज मी अशाच एका रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी आलेली आहे, ज्या रेस्टॉरंटने आपली जी महाराष्ट्रातली पारंपरिक चव आहे ना, तर ती इथे जपलेली आहे. पण ह्या ठिकाणी तुम्हाला जे आपले न्याहारीचे पदार्थ आहेत ना, तर न्याहारीच्या पदार्थापासून ते स्वीट डिश पर्यंत सगळे पदार्थ इथे टेस्ट करायला मिळणार आहेत. इथे तुम्हाला थाळ्या सुद्धा अवेलेबल आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातले विविध जिल्ह्यातले पदार्थ सुद्धा तुम्हाला इथे टेस्ट करायला मिळणार आहेत. तर चला आपण आधी रेस्टॉरंट मध्ये जाऊया, रेस्टॉरंटचा अँबियन्स पाहूया आणि त्यानंतर इथे पदार्थ पण आपल्याला टेस्ट करायचे आहेत. पण हा, तुम्हाला या रेस्टॉरंटचं नावच नाही सांगितलं. ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे पूर्ण ब्रह्म. त्यांच्या विविध ठिकाणी ब्रांचेस सुद्धा अवेलेबल आहेत. त्यांच्या ब्रांचेस ह्या मुंबईला आहेत, बँगलोरला आहेत, त्याच्यानंतर पुण्यात आहे आणि विदेशात सुद्धा यांच्या ब्रांचेस आहेत. पण मी मात्र ठाण्याच्या यांच्या ब्रांचला आलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की ह्या ठिकाणी तुम्हाला यांचा जो मेन्यू आहे ना, तो तुम्हाला इथे दिसेल. बघा, यांचा आजचा जो मेन्यू आहे, राईस, डाळ, रोटी, स्वीट, थाळीज कुठल्या कुठल्या आहेत. हेवी लंच मध्ये पण यांच्याकडे बरेच सारे पदार्थ आहेत, तर ते तुम्हाला इथे दिसतील. सो चला आज जाऊया. ह्यांचे काही स्टार्टर्सचे पदार्थ, न्याहारीचे पदार्थ म्हणतो ना आपण, तर ते पदार्थ आहेत. तर त्याच्यामध्ये मी प्लॅटर मागवलेले आहे, जे 4, 6 आणि 9 अशा फॉर्म मध्ये येतं. म्हणजे वेगवेगळे पदार्थ मागवण्यापेक्षा एका प्लॅटरमध्ये सर्वच पदार्थ आपल्याला येतात. तर इथे मी जे प्लॅटर मागवलेलं आहे ते 4चं प्लॅटर मागवलेलं आहे, ज्याच्यामध्ये बटाटा वडा आहे, अळूवडी आहे, साबुदाणा वडा आहे, मटारचं इथे पॅटीस दिलेला आहे आणि त्यानंतर इथे आहे कोथिंबीर वडी आणि ह्याच्याच बरोबर आपल्याला हिरवी मिरची पण दिलेली आहे. जी हिरवी मिरची आपल्याला बटाट्या वड्याबरोबर मिळते ना, मस्त असं मीठ लावलेली, तर तशीही आहे. आणि ह्या बाजूला आपल्याला चटण्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तिखट चटणी आहे, हिरवी चटणी, गोड चटणी आहे, चिंचेची चटणी आणि ह्या बाजूला आहे ही जिरं दही घातलेली चटणी आहे ही. तर आता ह्याच्या बरोबर ह्यांनी ह्या चटण्या दिलेल्या आहेत. तर आता ह्या सर्व मी टेस्ट करते आहे आणि टेस्ट करून तुम्हाला सांगते की हे जे न्याहारीचे पदार्थ आहेत तर ते कसे आहेत. मस्त मला ती हिरवी जी मिरची आहे ना, ती मला इथे दिसते. तो बटाटा वडा, एक इथे अळूवडी घेतलेली आहे, साबुदाणा वडा, त्याच्यानंतर मटारची कचोरी आणि ही कोथिंबीर वडी. आणि आता बघा, आता हे एवढं सगळं घेतलंय आणि चटणीसाठी जागा नाहीये, तर थोडंसं कमी करते इथे, पुन्हा घेईन मी. आता ही मस्त हिरवी अशी चटणी, त्याच्यानंतर ही चिंचेची चटणी आणि ही जी दही आणि त्यामध्ये जिरं वगैरे वाटले ती चटणी, अशा 3 प्रकारे चटण्या घेतल्यात. सुरुवात तर आपल्या बटाट्या वड्यापासून झालीच पाहिजे. मस्त तिखट, तुम्ही इथे पाहू शकता. त्याच्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग आहे, त्याच्यानंतर याच्यात जिरं घातलेलं आहे, मस्त झणझणीत. हा हा, एक नंबर. थोडीशी हिरवी मिरची, जसं आपल्याला बाहेर स्टॉलवरती कशी मिळते, मस्त ती तळलेली आणि नंतर त्याच्यावरती ते मीठ घालतात ना, तशी. आणि आता हा साबुदाणा वडा, हा जो प्रकार आहे ना, तो मला खरंच खूप बरा वाटला की भरपूर सारे तुम्ही पदार्थ मागवता वेगवेगळे, म्हणजे त्याच्यामध्ये क्वांटिटी खूप जास्त असते आणि ते संपत नाहीत आपल्याला. कारण काही वेळेला असं होतं, आपण 2 जण येतो, 3 जण येतो. हा, तुम्ही जास्त जण असाल आणि तुम्ही जर जे भलं मोठं जर प्रत्येक वेगळे पदार्थ मागवलेत ना, तर बरं पडतं. परंतु जर तुम्ही कमी जण असाल ना, तर एवढे सगळ्या या प्लॅटरमध्ये सर्व टेस्ट करायला तुम्हाला मिळतं. तर या चिंचेच्या चटणी बरोबर साबुदाणा वडा,
मस्त आंबट गोड अशी चटणी आणि मस्त फ्राय झालेला गरमागरम साबुदाणा वडा. बघा तुम्ही, साबुदाणा वडा ज्याच्यामध्ये हिरवी मिरची आहे, शेंगदाणे आहेत. तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी काय होतं की शेंगदाण्याचं पूर्ण कूट केलं जातं, पण इथे असं नाहीये. मध्ये मध्ये असे शेंगदाणे जे असतात ना ते पूर्ण असे ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे ते दाताखाली येतात ना, तर त्याची जी टेस्ट असते ना ती काही वेगळीच असते. मस्त. आता ह्यांची हे अळूवडी, वाव. गुजराती लोक ह्याला पात्रा म्हणतात, पण अळूवडी ती सुद्धा चिंचेच्या चटणी बरोबर. हा हा हा. अळूवडी हा जो प्रकार असतो ना तो प्रत्येकाला जमतो असं नाही, कारण अळूची पानं व्यवस्थित साफ करून त्याच्यावरती जे बेसन, त्याच्यानंतर त्या बेसनमध्ये जो मसाला भरला जातो, म्हणजे अळूवडीमध्ये रोल करण्यासाठी, म्हणजे बेसन असेल, त्याच्यानंतर तुमचं धणाजिरा पावडर असेल, आल्या लसणाची पेस्ट असते, ते काही जण वापरतात काही जण नाही वापरत. परंतु आल्या लसणाची पेस्ट, धणाजिरा पावडर, मीठ, बेसन आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची, काही जण मसाला घालतात, तर ते व्यवस्थित त्या अळूच्या पानाला पूर्ण लावून त्याचा रोल करून ते मस्तपैकी वाफवून फ्राय केल्यानंतर त्याच्यावरती ओलं खोबरं, कोथिंबीर आणि काही जण पांढरे तीळ सुद्धा वापरतात. तर त्याची जी टेस्ट असते ना, जो खमंगपणा असतो ना अळूवडीतला, तर तो मला इथे जाणवतोय. अळूवडीमध्ये क्रिस्पीपणा आहे ना तो एक नंबर. आता हे तर बाजूला ठेवते आणि आता हे जे पुन्हा मी ठेवलेले जे माझ्या ताटात मध्ये पण राहत नव्हतं, सो ती हे मटार. हा बघितलं, पटकन अशी ब्रेक झाली. तर ही मटारचा जो पॅटीस आहे ना तर ते, हा हा, हे पण मी आता गोड जी चटणी आहे तर त्याच्यावर टेस्ट करते. बाहेरच्या बाजूला ह्यांच्या मैदा आणि थोडस तांदळाचं पीठ घातलेलं हा एक कवर आहे आणि आतमध्ये ह्याच्या मटार, राई. आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये जे मटार आहेत ना ते काही काही मटार असे जसे आपल्याला थोडेसे हलकेसे क्रश केलेले आहेत, पूर्ण क्रश केलेले नाहीयेत, की ज्याच्यामुळे ती जी मटारची टेस्ट आहे ना तर ती आली पाहिजे म्हणून. पण एक नंबर हा, मस्त. खस्ता कचोरी असा प्रकार असतो तर तशी आहे ही. आणि ही जी दही आणि जिऱ्याची जी चटणी यांनी दिलेली आहे ना तर त्याच्यावर टेस्ट करते. मस्त आहे दह्याची चटणी. हा हा हा, हे एक नंबर. प्रॉपर शेंगदाण्याचा कूट त्याच्यात घातलेला आहे, जिरं आहे, मीठ आणि दही हे सर्व मिक्स करून ही जी चटणी आहे ना, आता तर गरमीचे दिवस चालू आहेत त्या टायमाला हा प्रकार अतिशय उत्तम आहे. आणि आता वेळ आहे कोथिंबीर वडी, माझी एनी टाइम फेवरेट. वाव, क्रिस्पीपणा आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता बेसन आणि कोथिंबीर याचा खूप सारा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणे पण घातलेले आहे, शेंगदाण्याचं कूट, खोबरं आहे जरासं ह्यानी वरतून असं घातलेलं. वाव. आणि एक प्रकार, बऱ्याच वेळा काय होतं कोथिंबीर वडी असते ना तर ती तुम्ही बेसनचं प्रपोर्शन आणि कोथिंबीर हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स नाही ना केलं तर होतं काय, ती खूप ऑइली होते फ्राय केल्यानंतर. पण तसा इथे प्रकार नाही. हे बघा तुम्हाला दिसेल अजिबात ही ऑइली नाहीये. हे बघा अजिबात ही ऑइली नाही. हे बघा. पण टेस्टला जर म्हणायला गेलात ना तर मी या कोथिंबीर वडीला, इव्हन ह्या पूर्ण प्लॅटरला 10 आउट ऑफ 10 मार्क्स देईन. इतकं सुंदर हे प्लॅटर आहे. सो परत एकदा सांगते, तुम्ही जर इथे आलात आणि जर कमी माणसं असाल तसे वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या डिश मागवण्यापेक्षा 4, 6 किंवा 9 ह्या फॉर्म मध्ये तुम्ही हे मागवू शकता. अप्रतिम असं हे प्लॅटर आहे. चला हे प्लॅटर संपवते आणि त्याच्यानंतर ह्यांची जी आंबा थाळी, आता मे महिना चालू आहे, जी आंबा थाळी आहे तर ती टेस्ट करायची आहे मला. तर त्याची टेस्ट कशी आहे, त्या थाळीमध्ये काय काय आहे हे तुम्हाला मी सांगते. थाळीमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते. ही आहे
मूगवडी आहे, त्याच्यानंतर ही कटाची आमटी, डाळीची आमटी, आमरस आहे, हा मुरांबा आहे, इथे काकडी आणि शेंगदाण्याचे कुटाची कोशिंबीर आहे, लोणचं आहे, शेंगदाणा चटणी आहे, हे जे तुम्हाला दिसतं ना छोटे छोटे हे कांद्याची भजी आहे, त्यानंतर ही आहे आपलं ही कोथिंबीर वडी आहे, त्याच्यानंतर ही कुरडई दिलेली आहे, ह्या बघा मस्त अशा चटकदार कैरीच्या फोडी दिलेल्या आहेत, मस्त तिखट मीठ घालून, आणि ह्या बाजूला आहे पुरणपोळी, 2 चपात्या आहेत त्याच्याबरोबर, आणि हा आपला आहे कैरीचं पन्ह, आणि याच्याबरोबर भात पण येतो. तर भातामध्ये यांच्याकडे साधा भात या थाळीला येत नाही, या थाळीला येतो तो आपला मसाले भात. सुरुवात मात्र मी आता ह्या कैरीच्या पन्ह्यापासून करते. हा हा हा, अतिशय ताजं आहे हे, त्या टेस्ट वरनच कळतं आहे, आणि भरपूर सारं त्याच्यामध्ये वेलची घातलेली आहे, जायफळ पूड आहे, त्याच्यामुळे तो जो अरोमा आहे ना, आणि हे गुळापासून बनवलेलं आहे बरं का. आता सर्वांची टेस्ट करायची, पण पहिली माझ्या आवडीची कैरी. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटतंय ना. मस्त अशी कच्ची कैरी, ज्याच्यावरती तिखट आणि मीठ घातलेलं आहे. वाव, आंबट मस्त. आता चपाती बरोबर ही जी मूग वडी आहे ना, तर ती टेस्ट करते. वाव, हा 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 हा. तुम्हाला तर माहिती असेल की बऱ्याच ठिकाणी हे जे साठवणीतल्या पदार्थांपैकी हे असतं, जेव्हा गरमीचे दिवस चालू असतात, ऊन खूप असतं, त्यावेळेला आपल्या पांढरं कपडा मस्त स्वच्छ धुवून उन्हामध्ये घालायचा, आणि त्याच्यावर छोट्या छोट्या ज्या वड्या पाडल्या जातात ना मुगापासून बनून, तर ते हे आहे, खूप छान आहे. हा साठवणीतला प्रकार आहे, मुगाच्या ज्या वड्या बनवल्या जातात त्या. आणि ही कटाची आमटी, कटाची आमटी ना जनरली तुम्ही अशी खाण्यापेक्षा की पुरणपोळी बरोबर खाण्याची जी मजा असते ना, म्हणजे पुरणपोळी आणि कटाची आमटी. काही जण कटाच्या आमटीच्या ऐवजी दूध सुद्धा प्रेफर करतात, पण कटाची आमटी जी टेस्ट असते ना, जो कट असतो ना तो. पुरणपोळीची साईज खूप मोठी नाहीये, छोटी आहे, म्हणजे खूप मोठी आणि खूप छोटी पण नाहीये, आयडियल साईज आहे. आणि पुरणपोळीला जो गोडवा आहे ना, एक नंबर. काही जी डाळ आहे ना ती टेस्ट करायची, पण तो बाजूचा जो आमरस आहे ना, तो सारखा मला म्हणतोय मला खा मला खा. आणि डाळीची आमटी म्हणजे आपल्याकडे बरीच जण, काही जण ह्याला फोडणीचं वरण पण म्हणतात, पण मी माझं डाळीची आमटी म्हणते. म्हणजे तुरीची डाळ ही शिजवून मग त्याला राई जिऱ्याची फोडणी घातली जाते, मीठ, हळद, हिरवी मिरची याच्यावरती फोडणीचं वरण किंवा डाळीची आमटी बनवली जाते. आणि आता मी टेस्ट करते आहे आमरस, कारण म्हटलं ना आमरस सारखा तो म्हणतोय खा खा. आणि ह्याच्यामध्ये आमरस मध्ये ना ह्यांनी ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत, थोडे थोडे असे क्रश केलेले. अस्सल हापूस आंब्याचा आमरस खातच राहावं असं वाटतंय. पण बाकी पण पदार्थ टेस्ट करून तुम्हाला सांगायचे आहेत ना. आता नेक्स्ट आहे हा मुरांबा. हा पण ताजा आहे. हा 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 हा, मस्त असा कैरीचा मुरांबा. त्याच्यामध्ये ना त्यांनी कैरीची फोड पण दिली आहे. हा 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 हा, मस्त कच्ची कैरी. आणि हा मुरांबा ना गुळात बनवला होता. त्यानंतर ही कोशिंबीर, त्याच्यामध्ये काकडी, त्याच्यानंतर कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि दही ह्याचा वापर केलेला आहे. एक नंबर. बऱ्याच ब्राह्मणी पद्धतीचं जेवण असतं ना, त्याच्यामध्ये हा वापर केला जातो. आणि आता ही जी भजी दिलेली आहे ना, तर ती टेस्ट करते. आपली कांदा भजी आहे, नॉर्मली असते ती, आणि थाळीमध्ये दिलेला आहे. आता ही जी आपली कोथिंबीर वडी ते मगाशी तुम्ही टेस्ट केली, त्यामध्ये वेगळं टेस्ट करण्यासारखं काही नाहीये.
आणि आता ही कुरडई कर्रम कुर्रम. मला आठवतं ना लहानपणी ती लिज्जत पापडची ऍड आली ना की ती जी गाण्यानेहमी चालायचं कर्रम कुर्रम. हा पण सहसा हा काय आपण साठवणीतलंच आहे. पण आता मात्र कसं झालंय सर्रास ह्या कुरडया पापड फेण्या ह्या सर्व आजकाल बाहेर पण मिळतात विकत. हो चला तर हे सर्व मला संपवायचं आहे. आणि आपला मसाले भात पण आलेला आहे या थाळी बरोबरचा. आता मसाले भात टेस्ट करते मी. आता हे थोडस बाजूला ठेवते आणि मसाले भाताची टेस्ट करायची आहे. पण हा मसाले भात टेस्ट करताना मी ह्याच्यावरती घालणार आहे थोडीशी डाळ घेणार आहे ह्याच्यावरती. डाळीची आमटी ज्याच्यामध्ये लसणीचा वापर सुद्धा केला जातो. लसणीची फोडणी. आता ह्याच्यात तुम्ही मसाले भातात बघू शकता ह्याच्यामध्ये ह्यांनी मटार घातलेले आहेत, ओलं खोबरं आहे, त्याच्यानंतर हलके बटाटे आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे भरपूर सारी. आणि अशा पद्धतीत हा मसाले भात आहे. ऑथेंटिक ऑथेंटिक. आणि त्याच्यामध्ये तोंडली पण आहे. हा तोंडली मला लागली आज त्या तोंडाला म्हणून म्हटलं. मस्त. आणि तूप खूप सारं तूप याच्यात घातलेलं आहे त्यामुळे तुपाची सुद्धा टेस्ट येते. सो अशा पद्धतीतली त्यांची थाळी आहे. कैरी मात्र मी परत परत खाते कारण कोकणात जाऊन जी खायची मजा आहे ना ती मुंबईत नाही मिळत हो. पण तुम्हाला ती आता पूर्ण ब्रह्म रेस्टॉरंट मध्ये घ्यायला मिळणार आहे. चला ह्यांची जी आंबा थाळी आहे मे महिना स्पेशल तर ती मी आता संपवते. शिरवळे हा आपला एक पारंपरिक पदार्थ आहे. हा तसा बघितला तर 500 ते 700 वर्षापूर्वीचा हा पदार्थ आहे. हो वा. हा तर ह्या ज्या शिरवळ्याच्या शेवया आहेत त्या आहेत तांदळाच्या पिठापासून उकडीचे बनवले जातात आणि त्या उकडची शेव बनवली जाते आणि कोकोनट मिल्क त्याच्यामध्ये कोकोनट मिल्क मध्ये ती शिजवले जातात. अच्छा अच्छा. तर हा एकदम पौष्टिक आणि असा एकदमच पारंपरिक म्हटला तरी चालेल पदार्थ आहे हा. तुम्ही टेस्ट करू शकता. हे नारळाच्या दुधात आहे का? हो येस, नारळाच्या दुधात शिजवलं जातं ते. अच्छा वाव. दिसायला तर खूप टेम्पटिंग दिसते. माझ्यामध्ये वरती ड्रायफ्रुट्स क्रश करून टाकलेत का? नारळाच्या दुधाची चव त्याच्यामध्ये उतरलेली आहे. मग ह्याच्यामध्ये गुळ किंवा साखर काही घालतात? हो, तो गुळापासूनच बनवला जातो. आपण साखर जास्त करून युजच नाही करत कोणत्याही पदार्थामध्ये. जास्त करून आपण गुळच युज करतो सगळ्यांमध्ये. त्यामुळे कैरीच्या पानात पण गुळाचा वापर केला? गुळाचा वापर केला जातो. साखर जास्त हेल्दी चांगलंच नाहीये ना साखर. जास्त करून आम्ही गुळच वापरतो सगळ्यांमध्ये. ओके ओके. मी बघितलं इकडे जेवढे पदार्थ आहेत ना म्हणजे मला वरून कुठे मीठ किंवा असं तिखट असं वाटलं नाही की खूप जास्त ओव्हर तिखट आहे किंवा असं. तुम्हाला हे कशामुळे जाणवलं कारण आमच्या इकडे रोज 11:30 ते 12:30च्या दरम्यान जेवढे पण आमचे फूड तयार केले जातात पदार्थ तर त्याचं एक टेस्टिंग असतं एक मॅनेजर आणि शेफचं. तर त्याच्यामध्ये टेस्ट केलं जातं कुठल्या पदार्थामध्ये मीठ किंवा तिखट किंवा ऑइल कमी जास्त आहे ते आम्ही शेफला सांगतो. त्याच्यानंतर ते हे केलं जातं. परत रिपीट तो पदार्थ एकदम परफेक्ट बनवला जातो. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही आधी टेस्ट करता आणि त्याच्यानंतरच आम्ही गेस्टमध्ये सर्व करतो. त्याच्यामुळे तुम्हालाही कळतं की कशामध्ये मीठ कमी आहे किंवा काही. अच्छा. जास्त प्रयत्न तोच असतो की आमच्या गेस्टना की प्रत्येक पदार्थ हा एकदम व्यवस्थित आणि परफेक्टच जावा. मी ते बघितलं की बऱ्याच जण असं थाळ्या खातायत. तर थाळ्या आता मे महिना चालू आहे म्हणून थाळ्या असतात? आपल्या नेहमी थाळ्या असतात आपल्याकडं. आता आंबा थाळी ही अशी आहे सीझन वाईज आहे. आंबा थाळी आम्ही सुरू केले. ऍक्च्युली आमच्याकडे आधी डे वाईज थाळ्या होत्या तर आता त्या बंद केल्या आहेत आम्ही. आणि आता विदर्भियन थाळी आहे. त्याच्यानंतर फास्टिंगची थाळी आहे आपल्याकडं. मिसळपावची थाळी आहे. कॉम्बोज आहेत आपल्याकडे वेगवेगळे. नाही पण मँगो थाळी खरंच ही आंबा थाळी आहे ना ती खरंच खूप अप्रतिम होती. म्हणजे मला असं कोकणात गेल्यासारखं वाटतं कारण त्या कैऱ्या आहेत त्या म्हणजे काही ठिकाणी मी असं पाहिलेलंच नाहीये की थाळीमध्ये तुम्हाला कच्ची कैरी दिली जाते तिखट मीठ घालून. म्हणजे थोडंसं एक वेगळा प्रकार काहीतरी त्याच्यात दिलेला आहे. आणि मूगवडी हा जो प्रकार आहे
साठवणीतला पदार्थ आपला उन्हाळ्यात जेणेकरून कसं पूर्वी बघा उन्हाळ्याचे पदार्थ बनत होतो त्याच्यामध्येच आपला हा मूगवडी पण एक आहे, सांडगा म्हणून असतो. बरोबर, ते मिक्स डाळींचं असतं, ते परफेक्ट एक स्पेसिफिक डाळ असते त्याची, तर त्या डाळीपासून तो बनवला जातो, तो मूगवडी रस. उन्हाळ्याचाच पदार्थ आहे, वर्षभराचा करून ठेवतात ऍक्च्युअली. एवढं छान जेवण मी असं नाही म्हणणार, कारण ह्या जेवण जेवताना माणूस फक्त म्हणजे मी तरी असं वाटतं की मला नुसतं खाल्लं जात एक तृप्तपणा जो येतो ना तो जाणवतो आहे. त्याच्या मागचं कारण काय? ऍक्च्युली कसं आमच्याकडं प्रत्येक पदार्थ करताना म्युझिक थेरपी एक सिस्टम आहे. समजा सगळे स्तोत्र आहेत, ते स्तोत्र म्हणत हे पदार्थ बनवले जातात. त्यामुळं त्याच्यामध्ये तो सात्विकपणा तुम्हाला जाणवतो आणि जेव्हा तुम्ही तो खाल त्यावेळेला तुम्हाला तो म्हणजे अनुभव येतो तुम्हाला स्वतःला की हा पदार्थ किती परफेक्ट आणि किती नॅचरल आहे ते. आणि खूप मनापासून आमचे शेफ बनवतात पदार्थ सगळे. आणि जरी त्यांना जरी वेळ नसेल म्हणायला तर आम्ही युट्यूबवर ते स्तोत्र प्ले करतो, ते ऐकत ते पदार्थ बनवतात. की असं नाही की त्यांनी म्हणायलाच पाहिजे. म्हणजे त्याच्या प्रत्येक जेवणाच्या मागची एक म्हणजे प्रत्येक जेवणाची नुसती कला येऊन उपयोग नसतो. म्हणजे नुसतं जेवण बनवायला त्याच्या मागची जी तुमची आतून करण्याची जी पद्धत आहे तर ती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. या पदार्थामध्ये ना सोडा आहे, ना प्रिझर्वेटिव्ह आहे, ना कलर आहे. म्हणजे तुम्हाला जे हानिकारक आहेत पदार्थामध्ये काही आम्ही त्याच्यामध्ये युज नाही करत. जे आहे तुम्हाला पूर्ण ओरिजिनल पदार्थ खायला देतात. बरोबर, त्याच्यामुळे तुम्हाला पोट फुगणं किंवा इतर जे ऍसिडिटी होणं हे प्रकार अजिबात होत नाही. आणि लोकांचे मला फीडबॅक आहेत की तुमचं जेवण जेवल्यानंतर असं एकदम भरल्यासारखं वाटत नाही, तृप्तपणा वाटतं आणि त्यांना काहीही त्याचा म्हणजे साईड इफेक्ट म्हणजे त्रास नाही होत. मला दुसऱ्यांदा आल्यानंतर त्यांनी हा फीडबॅक देतात लोक. खरंच आता हे शिरवाळे पण इतक्या छान आहेत ना. मला खरं जाण्याचं झालं तर मी कोकणातली असल्यामुळे मला शिरवाळ्या प्रकार खरंच आवडतो. कसं असतं काही वेळेला काहींची करायची पद्धत वेगळी असते, पण तसं नाहीये. ह्या पारंपरिक ज्या शिरवाळ्या आहेत त्याच तुम्ही इथे देता. म्हणजे मी तेवढं विगतनं सांगू शकते की खरंच पारंपरिक पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ इथे हे देतात. सगळ्यात मोठं असं म्हणजे जेव्हा पण आम्ही गेस्टना जेवायला देतो त्याच्या आधी आमचं पूर्ण स्टाफ जेवून पहिला तृप्त होतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांना सर्व करतो. ही खरंच चांगली संकल्पना तुमच्या इथे राबवली जाते की आधी तुम्ही सर्वजण जेवता आणि मग बाकी जे तुमच्याकडे गेस्ट येतात त्यांना तुम्ही तृप्त करता असंच मी म्हणेन. कारण आंबा थाळी अप्रतिम होती खूप. म्हणजे आता मी तर तुम्हाला आता म्हणेन की अशी थाळी तुम्ही देताना त्याच्यानंतर बाजूला बेड पण द्या की ज्याच्यामुळे आम्हाला झोपायची सुद्धा. याचं सगळं श्रेय आम्ही जयंती मॅडमना. खरंच जयंती वहिनीमुळे हा पूर्ण प्रकल्प राबवला जातो आणि खरंच आम्ही सगळ्या महिला मिळून आम्ही हा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय आणि तो नक्की आज उद्या सक्सेस. नक्की एक तर लेडीज एम्पॉवरमेंट आहे, शिखर गाठू. नक्कीच एक तर लेडीज एम्पॉवरमेंट आहे. आणि महत्त्वाची गोष्ट कसं आहे माहिती आहे की सगळ्यांनी एकजुटीने काम करून ह्या गोष्टीला पुढे नेणं. कारण आपले पारंपरिक जे पदार्थ आहेत ते आता लुप्त होत चाललेले आहेत. त्याची जागा आता चायनीज, पंजाबी किंवा इतर फूडने घेतलेली आहे. परंतु जयंती मॅडमचा त्यांनी हा जो प्रयत्न चालू केलेला आहे की आपले पारंपरिक महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ हे सगळ्यांपर्यंत पोचले पाहिजे. खरंच ही खूप छान संकल्पना ते राबवत आहेत. थँक्यू सो मच. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला बऱ्याच गोष्टी तुमच्या या पूर्ण ब्रह्मबद्दल सांगितल्या. बरेच काही खूप काही सांगण्यासारखं इतकं छान सगळं सिस्टमाइज चालतं आमचं पूर्ण सेंटर. जसं म्हटलं की सकाळी आमच्याकडं गणपतीची आरती असते, त्याच्यानंतर फूड टेस्टिंग असतं, त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता शंखनाद लावला जातो, 6:30 वाजता रामरक्षा लावली जाते, संध्याकाळी परत फूड टेस्टिंग होतं. म्हणजे एकदम व्यवस्थित सगळं प्रत्येक सेंटरला हे फॉलो केलं जातं. पारंपरिक आहेत सगळ्याच गोष्टी. जसं जेवणाचा पारंपरिकपणा आहे तसाच बाकी कलेचा सुद्धा पारंपरिकपणा हा जपलेला आहे इथे. तर अशा पद्धतीतला आजचा आपला पूर्ण ब्रह्म या रेस्टॉरंटमधला व्लॉग होता. आय होप तुम्हाला आपल्याचा हा नक्की व्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला आपल्याचा हा व्लॉग आवडला असेल तर पूर्ण ब्रह्म रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला इथे ॲड्रेससुद्धा दिसत असेल, ठाणा सेंटर ह्यांची बऱ्याच अजून ठिकाणीसुद्धा सेंटर्स अवेलेबल आहेत, ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी देईन. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.